एके दिवशी नयन मुंबईच्या त्याच्या कार्यालयातून परतला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पत्नी आशाने त्याला यामागचे कारण विचारले असता तो उत्साही स्वरात म्हणाला, "मला सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे. मला तुझ्यासोबत फ्रान्समधील मुख्य कार्यालयात जाण्याची संधी मिळाली आहे. फक्त एकच अडचण आहे आणि ती म्हणजे बंटीला आपण आपल्यासोबत नेऊ शकत नाही." आशाला अत्यानंद झाला, पण अडचण ऐकून तिचा उत्साह मावळला. "आता काय करायचे? काहीही झाले तरी ही संधी मला सोडायची नाही. बंटीला तुझ्या आईवडिलांकडे ठेवूया. तेही इथे मुंबईतच तर आहेत." "नाही नयन, आई आजारी आहे. ती बंटीला सांभाळू शकत नाही. भाऊ वहिनी दोघेही कामाला आहेत. त्यामुळे त्याला तिथे सोडू शकत नाही. पण आणखी एक मार्ग आहे. दिवाळीसाठी लखनौहून तुझ्या आईवडिलांना बोलावून घे. ते इथेच राहिले तर बंटीचा वेळ आजूबाजूच्या मुलांसोबत खेळण्यात चांगला जाईल. कंपनी मोफत पाठवत आहे तर ही संधी सोडणे मूर्खपणाचे ठरेल. यावेळची दिवाळी फ्रान्समध्ये. मी तर कल्पनाच करू शकत नाही. किती छान ना? आत्ताच आईवडिलांशी बोल, त्यांना यायला सांग." नयनने फोनवर सर्व काही वडील सुहास यांना सांगितले. "बघू." एवढेच ते म्हणाले. नयन रागाने म्हणाला, "यात बघण्यासारखे काय आहे? बंटीला फक्त तुमच्यासोबत सोडून आम्ही जाऊ शकतो." सुहास यांनी फोन ठेवला आणि सर्व पत्नी वसुधाला सांगितले. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. नयनची सर्व तयारी जवळपास वाया गेली. आईवडील न सांगता कुठेतरी गेले होते याची चिंता होतीच, पण त्याहून अधिक दुःख म्हणजे परदेशात जाण्याची संधी हातची गेली होती. आई-वडील आहेत तरी कुठे हे समजू शकत नसल्याने मुंबईत राहणारी बहीणही काळजीत होती. नयन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या विचारात होता. खरं तर नयनला दिवाळीच्या 3 दिवस आधी निघायचे होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच तयारीत मग्न होता. वडिलांना यायला सांगूनही त्यांनी पुन्हा फोन केला नव्हता. आशा म्हणाली, "ते कधी येणार हे फोन करून विचारा. आपल्याला जायला फक्त 2 दिवस बाकी आहेत." नयनने वडिलांना फोन लावला. फोन बंद होता. त्याने आईला फोन लावला. तोही बंद होता. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिला, मात्र दोघांचे फोन बंदच होते. तो अस्वस्थ झाला. आशाही घाबरून म्हणाली, "लवकर शोध घ्या. आपली जायची वेळ झाली आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे." नयन म्हणाला, "मी ताईला विचारतो." गीता म्हणाली, "आठवडा होऊन गेला त्यांच्याशी बोलणे झालेले नाही." आता नयन आणि गीता पुन्हा पुन्हा फोन लावत राहिले. आई-वडिलांच्या शेजारी राहणाऱ्या कोणाचाही नंबर दोघांकडेही नव्हता. दिवाळी आली आणि गेली. नयन आणि आशा दोघेही परदेशात जाऊ शकले नाहीत. पुरस्कार घेण्यासाठी आणखी 3 जण त्यांच्या पत्नीसोबत गेले. त्यामुळे आशा संतापली. तिच्या अशा वागण्यामुळे नयनचे जगणे कठीण झाले. नयनला गंभीर आजाराचे कारण सांगून सुट्टी घ्यावी लागली. दुसरीकडे काही दिवसांपासून नयनचा फोन येण्यापूर्वी लखनौमध्ये नयनचे आईवडील वसुधा आणि सुहास नाराज होते की मुलगा नयन नातवासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कधी यायचे याबद्दल अजून काहीच कसे बोलला नाही. नयनने अद्याप सांगितले नाही की तो इथे लखनौला येईल की आपल्याला मुंबईला बोलावेल. त्याला आपले तिकीटही काढावे लागेल ना? नयनची आई वसुधा म्हणाल्या. सुहास एक दीर्घ उसासा टाकत म्हणाले, "त्याला येथे यायचे नाही आणि आपल्याला बोलवायचेही नाही. अजून तू तुझ्या मुलाला ओळखलेस नाही की मग तुला सत्याला सामोरे जावेसे वाटत नाही?" 5 वर्षापासून तो त्याची सर्व कर्तव्य विसरून स्वतःच्याच विश्वात मग्न आहे. तू तुझ्या मुलाचे विचार करणे सोडून दे. आता आपण दोघेच एकमेकांना आधार आहोत, दुसरे कोणी नाही. "हो, तुमचे बरोबर आहे. गीताला विचारू का? ती दिवाळीला आली तर निदान घरात थोडासा तरी आनंद येईल. स्वतःचे समाधान करून घेण्यासाठी विचार." "पण ती येणार नाही हे मला माहीत आहे. तिला स्वतःचा संसार आहे. ती नोकरी करते. तिला इथं यायला कुठे वेळ आहे? शिवाय मुंबईहून येथे लखनौला आल्यानंतर तिच्या मुलांना कंटाळा येतो. मागच्या वेळी बघितलेच नाही का? त्यांना सांभाळताना तुझ्या नाकी नऊ आले होते." वसुधा, मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही आपापल्या जगात मग्न आहेत.
कधीतरी तू त्यांच्याशी फोनवर जे काही बोलशील त्यातच आनंदी राहा. मी आहे तुझ्यासाठी, तुझ्यासोबत. कधीतरी त्या वृद्धांचाही विचार कर जे पूर्णपणे एकटे पडले आहेत. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी फक्त कष्टच केले. आता त्या विषयावर बोलून रक्त आटवावेसे वाटत नाही. कोणाकडूनही काहीही अपेक्षा न ठेवता आयुष्याचा शेवटचा टप्पा आनंदाने आणि शांततेने जगूया. तेवढ्यात शेजारचे राजीव दाम्पत्य, त्यांच्याशी त्यांची जुनी ओळख होती, ते आले. राजीव आणि सुहास एकाच वेळी निवृत्त झाले होते. आता रिकामा वेळ ते एकत्र घालवायचे, एकत्र हिंडायचे. त्यांची दोन्ही मुले परदेशात नोकरी करत होती. राजीवची पत्नी मेघा यांनी विचारले, तुम्ही नाश्ता केला का? वसुधा म्हणाल्या, नाही, मी अजून काही बनवले नाही. खूप छान. मलाही काही बनवावेसे वाटले नाही. चला बाहेर फिरायला जाऊ. येताना बाहेरच नाश्ता करू. वसुधा हसल्या, सकाळी सकाळी? हो, नाश्ता सकाळीच केला जातो ना. मेघा यांच्या या विनोदावर चौघेही हसले आणि फिरायला निघाले. सकाळचे 9 वाजले होते. चौघेही एका उद्यानात फिरत राहिले. येताना एका ठिकाणी थांबून त्यांनी नाश्ता केला. मौज मजा, सुखदुःखाच्या गप्पा मारून वसुधा घरी आल्या. तोपर्यंत त्यांचे मन हलके झाले होते. सुहास आणि वसुधा पुन्हा त्यांच्या रोजच्या कामात व्यस्त झाले. सुहास एका खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. आपल्या पत्नीला भावनाविवश दुःखी झालेले पाहून त्यांचेही मन दुःखी होत असे. पण ही घरोघरींची व्यथा होती. त्यांना माहीत होते की सणासुदीला वसुधाला मुले सोबत हवी असतात. रोज संध्याकाळी दोघे 1-2 तासांसाठी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये जायचे. त्यांच्या वयाच्या 12-13 लोकांचा ग्रुप होता. त्यांच्यासोबत वेळ जायचा चांगला. कोणाला काही गरज लागल्यास संपूर्ण ग्रुप धावून यायचा. सर्वांचीच परिस्थिती एकसारखी होती. जवळपास एकसारखाच दिनक्रम आणि एकसारखीच विचारसरणी होती. आता तर हा ग्रुप एखाद्या कुटुंबासारखा झाला होता. संजीव शर्मा अनेकदा सांगायचे की कोण म्हणते आपण एकटे आहोत? बघा, आपले किती मोठे कुटुंब आहे. गप्पांच्या ओघात त्या सर्वांनी बाहेर फिरायला जायची योजना आखली. तिकिटांचे आरक्षण केले. बॅगा भरून झाल्या. विजा काढण्यात आला. दिवाळीतील एकटेपणाचे शल्य आता पळून गेले होते. दिवाळीच्या 7व्या दिवशी पुन्हा एकदा नयनने वडिलांना फोन लावून पाहिला. बेल वाजली. नयनला आश्चर्य वाटले. सुहास यांनी फोन उचलताच नयनने प्रश्न टोमण्यांचा भडीमार सुरू केला. सुहास यांनी त्याला शांतपणे उत्तर दिले, आम्ही सर्व 10 दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. नयनला हे ऐकून धक्का बसला. काय? कसे? कोणासोबत? आमच्या सोसायटीच्या ग्रुपसोबत. पण तुम्ही मला सांगायला हवे होते ना. माझे बाहेर जायचे सर्व नियोजन फसले. तुम्हाला जायची काय गरज होती? तुम्ही तुमच्या जगण्याची पद्धत बदलली पाहिजे असे तूच सांगायचा असता. आपण आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, हो ना? शिवाय तू कुठे आमचा विचार करून आम्हाला बोलावत होतास? तो तुझा स्वार्थ होता. नयनला मुस्काटात मारल्यासारखे झाले. तो फोन बंद करून डोके धरून तसाच बसून राहिला. दिवाळीचा हा धमाका नयनसाठी जबरदस्त होता. तर मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली कथा? कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.